अहो मामी, एवढा मोठा जावाय तुमचा सुटलाय जेलमधनं म्हणून लोकांनी हालगी लावून मिरवणूक काढली माझी. एवढा मोठा व्हीआयपी सुटलाय जेलमधनं, मग एवढी गर्दी करायची असते का? चला जावा घरी. गर्दी कुठे? मला तर माणसं दिसणार. अहो इथं वाड्यातली माणसं सोडली आणि हे वाजवणारं काका सोडलं तर मग कोणच नाही दुसरं. आणि गर्दी तर लांब लांब पर्यंत नाही. कसं काय आलं तुम्ही? कुणी सोडलं तुम्हाला? खरं ग किती चांगलं झालं तुम्ही आलात. अहो तुम्ही नव्हते ना तर मला जेवण बी जायचं नाही हो. उपाशी राहून राहून बघा मी किती बारीक झाले. तर जेवण गोड लागत नव्हतं म्हण. चांगलं 4-4 टाइम चरत होतीस की. अगं जर गोड लागलं नसतं ना तर कणगी संपल्या असत्या का? काय बी काय बोलती ग? वंदे ती सोड. अगं जेलमध्ये राहून मी आत पोलिसांची कामं करत होतो. 2-4 केसेस मी अशाच सोडवल्या. 2-3 तर डायरेक्ट फासावर चढवलं आणि मग आलो. सोडतच नव्हती आतनं. सकाळ संध्याकाळ रोज दाबून मटण अंडी खायला घालत होती. उठल्या उठल्या सकाळी सकाळी मिरचं दूध प्यायला देत होती. मी म्हटलं आता मला जाऊ द्या घरी म्हणून मी आलो इकडं. अगं निघताना तर अख्खं जेल ढसाढसा रडत होतं. हो मला पण जाऊ द्या, पैसे द्या माझं. तुला पैसे पाहिजे का? थांब. आल्या का बाबू? तुला सांगायचं माझी जेलमध्ये ना तुझी मला लय आठवण येत होती. ठीक आहे पैसा 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 करतोय. फक्त 300? अरे 300 म्हणजे लय झालं का? मी कुठं पण गेलो बिन पैसे देता माझ्या माग पुढे वाजी देते लोक. तुझी दाढी वाढली म्हणून तेवढं मी तुला दिलं. जा दाढी करून जा जा. ही फुल घेऊन जा जा. काय बाया, एवढ्या दिवसातून माझा नवरा आलाय पण त्याला ना चहा देत कोण लवकर ना पाणी देत. आई बघितलंस का? करती बाया काय लहान पोरी का ताई आई करता वा? बाबू ते चहा पाणी नाश्त्याचं जरा येळवर बघा. मला तिकडं अमेरिकेला एक चक्कर टाकून आलं पाहिजे. इलेक्शन लागले अमेरिकेला, मला तिकडं प्रचाराला गेलं पाहिजे. लवकर उरका ना ती इष्टी बिष्टी चुकली तर परत घोटाळा होईल. अमेरिकेला आणि एसटी होय? अरे का तोंड्या, तू जेलमध्ये होतास ना तेच बरं होतं. किती थापा मारशील र. वंदे तुझा नवरा आलाय ना आता सुटून, तर जावा बघू तुम्ही दोघं तुमच्या घरी. काय ग बाळा आहे असली कसली ग तू उरफाट्या काळजाची? तुला ना अजिबात जावायचं प्रेम नाही बघ. एवढ्या दिवसातून माझा नवरा आला, जरा 4-5 दिवस राहू द्यावा. ते काय नाही, ते काय जड झालाय होय यांना जीव खाऊ घालायला? काय रे बाबू बरोबर ना? होय अक्का, मी काय नाही म्हणन. दाजी तुम्ही 4च दिवस राहा. तर मोठा पराक्रम नाही का गाजून आला? इकडे खून करणारा फिरतोय बाहेर आणि ह्यो 4 शब्द नाही बोला तर आला जेलमधनं भोगून. वंदे त्या डॉक्टरच्या केसचं काय झालं? अहो सुटलं किती डॉक्टर, पण तिकडं वाड्या बाहेर मोठा सांगाडा सापडलाय परत. वंदे मला नाही जेलमध्ये परत जायचं. चल कापड मान आपण निघू. मला नाही तर राहायचं. हा काय काय तोंड्या, तिथं चांगलं अंडी मटण चांगलं निरचं दूध मिळत होतं. आता का घाबरते? थांब की. अहो मामी प्रश्न अंडी मटणाचा नाही, तिकडे अमेरिकेच्या इलेक्शनला जायचंय मला. ओ मामा अहो त्या अमेरिका बिमेरिका राहून द्यात, तुम्हाला कुठं बी जायला येणार नाही. पोलीस म्हणल्यात वाढत आलेल्या माणसानं परत बाहेर जायचं नाही. लगा जेलमध्ये होतो तीच बरं होतं, बिनकामाला सुटलो बाहेर. बजाट आला सोडून विजय भाऊ ना? होय आलो सोडून घरी. मला वाटलं ते डॉक्टरांबद्दल बोललं तर तू परत भांडतो की काय त्यांच्यासोबत? शुद्धीत असतं तर भांडलो असतो. अरे पण काय भांडू, माझ्या त्यांना तर अवस्थाच भगवाना झाली माणसाची. घरी जास्तो रेशमा 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 चाललं होत. एक काळ होता नाम्या, या माणसाचं माझ्या बिगर पाणी बी नाही हाताचं. पण आज आता ही अशी अवस्था झाली का नाही, मी काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. याच गोष्टीचं राहून राहून मला वाईट वाटते बघ. खरंय बजा तुझं. बाप होणार म्हणून अख्ख्या गावाला पेढ वाटलं. मोठ्या मनाचा दिलदार माणूस आहे बघ. आणि त्याच्या नशिबी काय हे हे असं. विजय भाऊ तुम्ही परत. अरे सांगायचंच राहिलं, तू माझा होता ना. विजय भाऊ आपण हे करू, विजय भाऊ आपण ते करू.
विजय भाऊ आपण इकडे जाऊ, विजय भाऊ आपण तिकडे जाऊ, विजय भाऊ विजय भाऊ विजय भाऊ करायचं नसतं. हो ना नाना, बजा माझा होता ना. पण तू दोस्ती तोडली यार बजा, दोस्ती तोडली. अहो काय बोलताय विजय भाऊ? तुम्हाला काय पाहिजे फक्त सांगा, बजरंगाचा पद घेऊन येतो का? एक काम कर, जा आणि माझ्या रेशमाला घेऊन ये. मस्करी केली रे माझा, मला माहिती रेश्मा आता कधीच परत नाही येऊ शकणार. ती गेली पण ती येऊ शकणार नाही म्हणून काय आलं, मी जाऊ शकतो ना तिच्याकडे. काय बोलताय विजय भाऊ? काय बी बरोबर नका, तुम्ही इथंच बसा. अरे माझ्या सगळ्यांना जायचं रे एक दिवस, मी जाईन कधीतरी असं बोललो. बजा माफ कर यार, मला करशील ना माफ? दारू ना माणसाचा कुत्रा करतोय रे. आपण काय बोलतो काय वागतो काही कळतच नाही. मला माहितीये मी नशेत तुला खूप त्रास दिलाय, माफ करून टाक मला. हे नाम्या, गावातल्या लोकांना सांगा, त्यांना सांग विजय भाऊ वाईट माणूस नव्हता, विजय भाऊ चांगला माणूस होता. विजय भाऊ त्याच्या बायकोवर खूप प्रेम करायचा. सांग सगळ्यांना, सांगशील ना नाम्या? हो सांगेल ना विजय भाऊ, पण तुम्ही असं का बोलताय? सहज बोललो. ए नाम्या, माझी काही उधारी बाकी आहे का रे? अहो विजय भाऊ असं का करताय? ते सहज आठवलं म्हणून बोललो. रेश्मा जीव होती रे माझा. ए बजा, तुला ना एक गोष्ट सांगतो, आपल्या बायकोवर ना कधीच संशय नाही घ्यायचा. हा संशय ना, हा संशय माणसाच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकतो. आपण आपल्या बायकोचं मन नाही ना जपलं बजा, की मग बायको बाहेर आधार शोधते आणि मग संसाराची राख होते. बघ ना माझी रेश्मा गेली गेली, आता ती कधीच परत नाही येणार. नाही रेश्मा, तू नाही येणार म्हणून काय आलं, मी येईन ना तुझ्याकडे. अहो विजय भाऊ, अहो काय बोलताय तुम्ही? काय बी काय बरळताय? काय नाही, कुठं बी जायचं नाही, तुम्ही इथं बसा. नाही बजा, येतो मी. अहो मी सोडतो की तुम्हाला घरी? नाही मी जातो, माझा रस्ता मला माहिती आता. आता माझा प्रवास मीच करणार. तुमच्या दोघांची मैत्री खूप छान आहे, मला खूप आवडतं तुम्ही दोघी. जातो. विजय भाऊ, भगवाना झाली रे या माणसाची अवस्था, भगवाना झाली. आता अख्खा आयुष्यानं असंच बघायचंय बजा. दार का लावलंस? कंपाऊंडर, तुझं तोंड बघ कसं झालंय. घाबरू नको, मी तुला मारणार नाही. उद्या तुझी बॉडी पोलिसांना सापडली तर मी काय करू? तू का आलीस इथे? खरंच सांग, ती बॉडी तूच लपवली होतीस ना? मी नाही, माझा काय संबंध? अरे केवढा रे तो साळसूतपणाचा. तुझं डोळच सांगत,
घाबरलायस तू. तुझ्या थोबाडाकडे बघून पोलिसांना बी कळालास. ए झालं असेल तुझं तर निघ इथून. ए मी काय तुझी नोकर नाही. माझ्यावर ऑर्डर सोडायची नाही हं? आवाज खाली. तुझा खेळ आता संपलाय देवीसी. हेच सांगायला मी इथं आले होते. आणि असा पण तू फासावर लटकणारच आहेस. त्यापेक्षा एक काम कर. इश खाऊन मरत का नाहीस? तुझ्याकडे आता लय कमी वेळ आहे. कंपाऊंडर घड्याळ आता उलट फिरायला लागलंय. हे इतकं सोपं नाहीये. पण चंदाला अवघड नाही. हे बघ माझं पैसे लवकरात लवकर देऊन टाक. तवा कुठे तुझा जरा वाचायचा चान्स आहे. नाहीतर तुझ्या हातात बेड्या कशा ठोकायच्या हे माझ्या हातात आहे. एक फोन केला ना पोलिसांनी, तुझा खेळ संपला. डॉक्टर काय चाललंय? आधीच टेन्शन कमी का? तर तुम्ही आणखी वाढून ठेवताय. शांत बस. मी काय सांगतोय शांतपणे नीट ऐकून घे. आपल्या दोघांचंही वाचणं तुझ्या हातात आहे. आपल्याला काही करून त्या चंदाचं तोंड शांत केलं पाहिजे. तिचं तोंड शांत नाही केलं तर ती पोलिसांकडे जाईल. आपण दोघंही जेलमध्ये जाऊ. काय डिंपल, तिला पैसे द्यावे लागतील आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुझ्याकडेच दे. माझ्याकडे आल्यानंतर मी तुला देतो प्लीज. एवढं कष्टानं मी पैसे कमवले आणि तिला पैसे देऊ? तिचा माझा काय संबंध आहे तिला पैसे द्यायला? 1 रुपया पण देणार नाही मी. तुम्ही तुमचं बघून घ्या. तुझा रेशमाच्या डेड बॉडीशी तरी संबंध आहे ना? हे बघ चंदाकडे काही पुरावे आहेत. ते जर का पोलिसांना दिले तर आपण दोघंही अडकू. डिंपलला का ऐक पैसे दे. वय मग मी सांगितलं होतं तुम्हाला तिच्याकडे पुरावा सोडा म्हणून. मग तुला रेशमाची डेड बॉडी लपवायला कोणी सांगितलं होतं? आणि ते लपवलं कुठं? त्या झाडाखाली, तेही एवढ्या वरच्यावर. डिंपलला का ऐक ना, दे ना पैसे, नाहीतर ती चंदा पोलिसांना सांगेल. प्लीज काहीतरी कर. पकडू द्या. जेव्हा पोलीस पकडतील ना तेव्हा बघता येईल. पण आता 1 रुपया काय 50 पैसे पण देणार नाही मी. डिंपलला का डॉक्टर काय झालं नामे? विजय भाऊ विजय भाऊ काय केलं तुम्ही? माझ्यामुळे झालंय सगळं. माझ्यामुळे म्हणलं होतं रेशमाबाईकडे जायचं. आपण तवाच बाळकायला पाहिजे होत. अडवायला पाहिजे होत. विजय भाऊ मी नाही ओळखलं. माफ करा. मला वाटलं दारू पिऊन बरळत असतात. तुम्ही असं काय करायला वाटलं नव्हतं. तुम्ही बोलला होता ना समजाच सांग. मी चांगला माणूस आहे. समजाच सांगेल विजय भाऊ. समजाच सांगा तुम्ही चांगला माणूस होता. बजरंगाची शपथ आहे मला. तुमची अवस्था ज्याने कोणी केली आणि रेशमा वहिनींचा खून केलाय का नाही तो माझ्या तावडीत गावला पाहिजे. नाही त्याची खांडोळ केली, त्याची लाकडं मसनात पोचवली का नाही
माझ्या बाबू नाव नाही लावणार एका बुकेतच. विजय भाऊ असं काय करताल असं वाटलं नाही मग. एवढा पहाडासारखा माणूस आणि दरड कोसळल्यावानी कोसळला बघा. खरं आहे तुझं, एवढं कर्ज होतं आपल्यावर, पण कधी हात पसरला तर नाही म्हणलं नाही, आणि अडचणीला सगळ्या गावाला मदत करायचे. पण कधी कसं दारूच्या नादाला लागलं, आयुष्याचं वाटोळं करून घेतलं कळलंच नाही ग मंगल. त्याने काही बळणी नाही केलं. अरे ज्याला त्याला ज्याचा त्याचा जीव प्यारा असतो त्याला काही मरणाचं ढावळ नव्हतं लागलं. पण एखाद्याची एवढी देखणी बायको भरल्या संसारातून अशी अचानक गायब झाली, मग काय येड नाही लागणार तर काय, डोकं फिरेल की माणसाचं. त्याला येड नव्हतं लागलं, तुमच्या ह्या कंपाऊंडरने त्याला येड केलं होतं. आणि त्याला सवयच होती त्याच्या विरोधात कुणी बोललं की त्याला येड ठरवायचं. माझ्या बाबतीत पण त्यांनी तेच केलं. पण आहे ना, ही सगळं त्याला एक दिवस भोगावं लागल, त्याला तळतळाट लागल सगळ्यांचा. हे आजी, अगं इथं परिस्थिती काय आणि तू काय बोलतेस? जरा परिस्थितीची जाणीव ठेवत जा ना. जाणीव आहे म्हणूनच म्हणते, अजून किती मुर्द पडणार आहेत त्याच्यात शान व्हा. असं नको ना बोलू. विजय भाऊच्या झाल्यानं त्रास होतोय ग मला. माझ्यावर एवढं कर्ज होत, त्या माणसाचं लय उपकार होत माझ्यावर. मंगल, त्या माणसाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं का आपण. आवडा स्वतःला आता काय आपल्या हातात होतो. तुम्ही त्रास करून घेऊ नका. गेलेला माणूस काय परत येणार आहे बाई.